नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने आवर्जून खावे, पोटाला थंडावा देणारे असे बिना भाजणीचे पौष्टिक असे थालीपीठ झटपट कसे बनवायचे हे बघणार आहोत. अगदी मिनिटात बनून तयार होतात आणि पोटभरीचे असल्यामुळे आपण सकाळी नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी आणि संध्याकाळी सुद्धा आपण हे खाल्ले तरी सुद्धा चालू शकतात आणि पचायलाही हलके असतात. त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच हे अतिशय लाभकारी असे आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या झटपट रेसिपीला. त्यासाठी आपण येथे काकडी घेतलेली आहे. आता 4 काकडी म्हणजेच अर्धा किलो काकडी मी येथे घेतलेली आहे. अशा पद्धतीने हिची साल काढून घ्यायची आहे. काकडी मी थोडीशी डार्क कलर मध्ये घेतलेली आहे. हे बघा, गडद हिरव्या रंगाची ही जी काकडी असते ना, तिच्यामध्ये थोडासा गुणधर्म तिच्यामध्ये अधिक असतात. आता हे ना किसणीच्या साहाय्याने आपण ही सर्व काकडी अशा पद्धतीने किसून घ्यायची आहे. हे बघा, आता एक एक करून सर्व काकडी आपली किसून झालेली आहे. आता एका बाउल मध्ये आपण पीठ भिजवून घेणार आहोत आपल्या थालीपीठसाठीचं. तर त्यासाठी आपण येथे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ सुद्धा आपण येथे घेतलेलं आहे आणि 1.5 ते 2 वाट्या आपल्याला बेसन पीठ लागणार आहे. आता हे पिठाचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केले ना तरी सुद्धा चालू शकेल. आता इथे 2 चमचे लसूण आणि मिरची जिरेची पेस्ट टाकून घ्यायची आहे. यामध्ये 1 चमचा जिरा सुद्धा टाकून घेऊया. 2 चमचे आपण पांढरे तीळ टाकूया. पांढरे तीळ ऑप्शनल आहे, परंतु टाकल्यामुळे आपले जे थालीपीठ बनतात त्याची टेस्ट फार छान येते. आता यामध्ये 2 बारीक चॉप केलेले कांदे आणि मुठभर कोथिंबीर सुद्धा बारीक चॉप करून टाकून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण किसून घेतलेली जी काकडी आहे ना, थोडी थोडी करून सर्व काकडी आपण यामध्ये टाकून घेऊया. आता काकडीला मध्ये स्वतःच फार पाण्याचे प्रमाण जास्त असते. आता इथे 1 चमचा लाल तिखट सुद्धा आपण टाकलेला आहे, पाव चमचा हळद आणि 1 चमचा आपण धने आणि जिरे यामध्ये बारीक करून टाकलेले आहे. आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं आहे. आता काकडीमध्ये भरपूर पाणी असल्यामुळे ना ह्याच्यात लगेचच पाणी टाकायचं नाहीये. पाणी न टाकता सुद्धा आपलं हे थालीपीठ साठीचं मिश्रण तयार होणार आहे, आपण इथे बघू शकतात. आणि जर थोडंसं आपल्याला मिश्रण ड्राय वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकलं तरी सुद्धा चालू शकेल. आता येथे मी प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे, त्याला तेल आणि पाणी लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे हे पिठाचे गोळे घेऊन अशा पद्धतीने थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थालीपीठ थापत असतानाही ना फारही जाड किंवा पातळ थालीपीठ करायचे नाहीये. बऱ्याच वेळेला थालीपीठ करताना किंवा भाजताना तुटतो, त्यासाठी आपण यामध्ये बेसन पिठाचे प्रमाण थोडेसे जास्त घातलेले आहे. त्यामुळे आपलं थालीपीठ तुटत नाही, वरून छान असं कुरकुरीत क्रिस्पी होतं आणि आतमधून छान मऊसूत असं मऊ लुसलुशीत थालीपीठ बनून तयार होतं. आता हे थापून घेतलं की तव्यावर थोडंसं तेल टाकून लगेचच हे थालीपीठ अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. आता इथे प्लॅस्टिकच्या पेपर ऐवजी आपण कॉटनचा कपडा वापरला तरी सुद्धा चालू शकेल. असं तेल टाकून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर थोडंसं 2 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. हे बघा, आता पलटून घ्यायचं आहे. छान असं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडला. आता यावर थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे. बटरमुळे अतिशय टेस्टी असं हे थालीपीठ लागतं. एक एक करून सर्व थालीपीठ याच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.